सर माझा बोर्डाचा अभ्यास झालाय बरं का, डेरिव्हेशन्स मी करू शकतो, फॉर्म्युले मला पाठ आहेत, न्यूमरिकल पण मॅनेज होतात, डेफिनेशन पण पाठ आहेत, पण जेव्हा सीईटीची वेळ येते तेव्हा कुठला फॉर्म्युला कुठे लावायचा कळत नाही. प्रश्न सोडवायला टाइम जास्त लागतो, प्रश्नामध्ये कन्फ्युजन होतो, मला सीईटीचं काय करायचं कळत नाही. जर या कॅटेगरी मधला तू विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असशील तर या लेक्चरमध्ये त्या सगळे डाऊट्स तुझे क्लिअर होतील. कारण आपण ओनली अँड ओनली PYQ चे जेवढे PYQ आलेत सीईटीला 5 वर्ष नाही तर 7-8 वर्ष 10 वर्षापर्यंत PYQ चे सगळे सब टाइप्स आपण कव्हर केलेत. सीईटीला वारंवार प्रश्न, त्याचे सब टाइप्स, फॉर्म्युला रिपीट होतो आणि आपण जर एवढं केलं तर आपले मार्क्स पक्के आहेत. रोटेशनल डायनामिक्स मध्ये आधी तुम्हाला समजायला पाहिजे की काय वेटेज आहे. 3 प्रश्न दरवर्षी सीईटीला येतात इथून. ठीक आहे, सगळ्यात पहिले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा 11वीचा पार्ट आहे आणि इथे 20% वेटेज. त्याच्यानंतर जो खालचा पार्ट आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. हा जो पार्ट आहे सर हा 12वीचा पार्ट आहे, तुम्हाला माहिती असेल, इथे 80% वेटेज. आपण आज काय डिस्कस करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि थेरम ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस. सगळ्यात जास्त प्रश्न सीईटीला इथून आलेत. ठीक आहे, या टॉपिक मधून. त्याच्यानंतर दुसऱ्या लेक्चरला मी अँग्युलर मोमेंटम आणि टॉर्क कव्हर करेल, तिसऱ्या लेक्चरला रोलिंग मोशन आणि चौथ्या लेक्चरला सर्क्युलर. आपण प्रायोरिटी वाईज जाऊ, पहिले 12वी नंतर 11वी. साधारणतः 3-4 लेक्चर मध्ये पूर्ण रोटेशनल डायनामिक्स संपवून टाकू. एक फक्त तुला प्रार्थना आहे, बोर्डाच्या वहीमधले, बोर्डाचं जे आपलं पुस्तक आहे त्याच्यामधले फॉर्म्युलेज तुला पाठ पाहिजे. मी जर तुला आता विचारलं अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला सांग, तुझ्या डोक्यात पाहिजे. अँगल ऑफ बँकिंग जेव्हा फ्रिक्शनचा कोफिशियंट असतो त्याचा फॉर्म्युला सांग, तुला माहिती पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिलेंडर, सगळं पाठ पाहिजे. स्पियर, हॉलो स्पियर काय, सॉलिड स्पियर काय, हे जर तुला माहिती असेल तरच तू न्यूमरिकलला जाऊ शकशील. चला आता आपण सुरू करू. मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मी तुला मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले सांगत बसणार नाही. तुला रिंगचा फॉर्म्युला काय, डिस्कचा फॉर्म्युला काय, सिलेंडरचा फॉर्म्युला काय, रॉडचा फॉर्म्युला काय, ते पाठ पाहिजे. मी तुला अशा गोष्टी शिकवेल की जे न्यूमरिकल सॉल्व्ह करायला तुला उपयोगी पडणार आहे. सगळ्यात पहिला बाळा तुला कन्सेप्ट माहिती पाहिजे. एक असतं लॅम्डा, एक असतो सिग्मा आणि एक असतो रो. याच्यावर प्रश्न आहेत. सर लॅम्डा म्हणजे काय? लॅम्डा म्हणजे लिनियर मास डेन्सिटी. त्याच पद्धतीने सिग्मा म्हणजे एरियल मास डेन्सिटी. काय असतं, कशासाठी असतं, सगळं सांगेल. आणि रो म्हणजे व्हॉल्यूम मास डेन्सिटी. जेव्हा जेव्हा माझ्याकडे मास हे लेंथच्या अलॉंग डिस्ट्रीब्युटेड असेल तेव्हा मी वापरतो लिनियर मास डेन्सिटी. जसं वायर आहे, वायरचं मास कुठे सर, वायरचं मास लेंथ मध्ये असतं, बरोबर. जर थिन वायर पकडली, बारीक वायर पकडली तर. त्याच पद्धतीने एरियल मास डेन्सिटी. तुझी वही आहे, वहीचं जे पेज आहे, पेज, त्या पेजचं मास कुठे, एरियामध्ये. मग तिथे आपण डिफाइन करणार एरियल मास डेन्सिटी. त्याच पद्धतीने व्हॉल्यूम मास डेन्सिटी. स्पियर आहे, स्पियर कुठे मास, व्हॉल्यूम मध्ये. सिलेंडर कुठे, व्हॉल्यूम मध्ये. आलं लक्षात. म्हणजे इकडे 1D साठी आहे, हे 2D साठी आणि हे कोणासाठी, 3D साठी. हे का डिफाइन करतो सांगेल तुम्हाला. सगळ्यात पहिले मास लिहिताना मी 3 पद्धतीने लिहू शकतो. याच्या पुढे लक्ष द्या. जे 1D ऑब्जेक्ट्स असतील त्यांच्यासाठी मी लिहिणार लॅम्डा इंटू एल. जे 2D ऑब्जेक्ट्स असतील त्यांच्यासाठी मी लिहिणार सिग्मा इंटू ए. आणि जे 3D ऑब्जेक्ट्स असतील त्यांच्यासाठी काय लिहितात सर तुम्ही, तर मी अर्थातच लिहिणार रो इंटू व्ही. कुठून आलं सांगतो. सगळ्यात पहिले आपण बघू लिनियर मास डेन्सिटी काय असतं सर. लिनियर मास डेन्सिटी, याला आपण काय नाव दिलं होतं, लॅम्डा नाव दिलं होतं. तर याचा फॉर्म्युला असतो बेटा मास डिवायडेड बाय लेंथ. मास डिवायडेड बाय लेंथ, मास पर युनिट लेंथ. कसं काय सांगतो. जसं बघ माझ्याकडे एक रॉड आहे. या रॉडचं मास कुठे आहे सर, तर लेंथ मध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे. थिन रॉड पकडलाय मी.
आता तू एखाद्या दुकानात गेला, मेटलच्या दुकानात गेला, त्यांना तू एक कॉपर वायर मागितली, कॉपरची वायर मागितली, म्हटलं 100 मीटर वायर दे मला. दुकानदाराला तू म्हटलं 100 मीटर वायर दे. आता दुकानदाराला जे बिल करायचंय ते बिल करणार आहे त्या वायरच्या वजनावर, असं आपण अज्युम करू. आता मला सांग, 100 मीटर कॉपरच्या वायरचं ते वजन करत बसणार आहे का दुकानदार? एवढा रिकामा वेळ आहे का तुझ्यासारखा त्यांना? नाहीये. मग ते काय करतील? ते काय म्हणतात, एका मीटर कॉपरच्या एका मीटरचं वजन किती आहे हे मला माहिती पाहिजे. ते एका मीटरचं वजन म्हणजे काय? मास पर युनिट लेंथ म्हणजे लेमडा. म्हणजे एका मीटर मध्ये किती किलो वजन आहे? काय बोलले सर तुम्ही? एका मीटर मध्ये किती किलो वजन आहे म्हणजे केजी पर मीटर याचं युनिट आहे, याला आपण लॅम्डा म्हणतो. मग याचा फायदा काय? जसं दुकानदाराला जर माहिती आहे की बाबा 2 किलो कॉपरचं वजन असतं 1 मीटर वायर मध्ये. आता जर तू म्हटला की मला 200 मीटर वायरचं बिल पाहिजे है ना, किंवा 100 मीटर वायरचं 200 मीटर वायरचं जर बिल पाहिजे, तर तू काय करशील? 200 गुणिले 2 म्हणजे तू काय केलं, एका मीटरचं जे मास आहे त्याला मल्टिप्लाय केलं, जेवढं तुला मीटर आहे म्हणजे 200 इंटू 2 करून टाकलं. हे किती आलं बेटा? हे आलं 400 किलो. आलं लक्षात? म्हणजे एक गोष्ट एकदम सोपी आहे जी सगळ्यांना माहिती आहे. काय सर? की जर मला मास पाहिजे असेल, हे एका मीटरचं मास आहे, जर मला मास पाहिजे असेल या रॉडचं, तर मी या रॉडचं मास लिहू शकतो. काय लिहू शकतो तुम्ही? एका मीटरचं मास म्हणजे असतं लॅम्डा इंटू टोटल लेंथ. जी काही रॉडची लेंथ असेल ते मला मास मिळून जाणार आहे. हे झालं रॉडसाठी. ठीक आहे, हे रॉडसाठी झालं. अच्छा सर, जर का कधी एरियल मास डेन्सिटी आपल्याला डिफाइन करायची तर कसं करणार तुम्ही? एरियल मास डेन्सिटी, तर कुठला पण एखादा 2D ऑब्जेक्ट घे. मी आता हा 2D ऑब्जेक्ट घेतला, तर मी म्हणतो सिग्मा इज इक्वल टू काय असेल? तर मला एका मीटर स्क्वेअरचं मास माहिती पाहिजे, एका मीटर स्क्वेअरचं एरियाचं मास माहिती पाहिजे, एका युनिट एरियाचं मास किती येते? मी डिफाइन केलं मास पर युनिट एरिया. याचं युनिट असेल केजी पर मीटर स्क्वेअर. जर तुला एका मीटर स्क्वेअरचं मास माहिती असेल तर या पूर्ण एरिया बघा, 1 मीटर स्क्वेअर सपोज एवढा एरिया आहे, याचं मास जर तुला माहिती आहे तर पूर्ण अख्ख्या एरियाचं काढता येईल का तुला? काढता येईल सर. कसं काढशील? मास इज इक्वल टू येईल जे काही त्याचं एका मीटर स्क्वेअरचं मास आहे इंटू एरिया. त्याच पद्धतीने मी काय करू शकतो? व्हॉल्यूम मास डेन्सिटी पण करू शकतो. व्हॉल्यूम मास डेन्सिटी म्हणजे एखादा 3D ऑब्जेक्ट घेतला, याचं जर मला व्हॉल्यूम मास डेन्सिटी काढायची, मग मी काय करेल? मी बघेल की एका मीटर क्यूबचं किती मास आहे, एका मीटर क्यूबचं एका युनिट व्हॉल्यूमचं किती मास आहे. याचं युनिट काय येईल? केजी पर मीटर क्यूब. आलं का? केजी पर मीटर क्यूब आलं सर. जर मला मास पाहिजे, याचं टोटल मास पाहिजे, तर मी काय लिहिल? एम इज इक्वल टू रो इंटू व्ही. बस, तुला जर इतकं लक्षात आलं तर आता आपण प्रश्न सोडवू. त्याच्या आधी मला फक्त तुला काय करायचंय, पटपट हे फॉर्म्युले आपण रिवाइज करून घेऊ. आतापर्यंत जे शिकलो त्या बेसिसवर. जर माझ्याकडे रॉड असेल, एल लेंथचा रॉड आहे, वायर किंवा रॉड 1D ऑब्जेक्ट आहे, मग लिनियर मास डेन्सिटी एका मीटरचं मास इंटू टोटल लेंथ इज इक्वल टू याचं टोटल मास लिहिता येईल. बरोबर. ही माझ्याकडे बेटा रिंग. हे काय सर? रिंग. बघा, 1D मध्ये रॉड आणि रिंग वर सीईटीचा जास्त फोकस आहे. रिंगचं मास कुठे? लेंथ मध्ये. मग लिनियर मास डेन्सिटी एका मीटरचं जी काही वायर आहे त्याचं मास आहे ना, लॅम्डा इंटू टोटल लेंथ किती आहे सर? 2πr. बरोबर, याचा टोटल 2πr आहे. मास लिहू शकता तुम्ही. 2D मध्ये थिन डिस्क म्हणजे बारकी डिस्क, म्हणजे याची थिकनेस नाहीये. 2D डिस्कचं मास कुठे आहे सर? एरियामध्ये. तर मग एका मीटर स्क्वेअरचं मास सिग्मा म्हणजे एका मीटर स्क्वेअरचं मास इंटू टोटल एरिया πr स्क्वेअर. हे मला मास आलं बेटा. याचं जर थिक डिस्क असेल, थिक डिस्कचा अर्थ कळतो का? थिक डिस्क म्हणजे थोडी थिकनेस असते त्याला, पिझ्झा सारखं, पिझ्झाची थोडी थिकनेस असते ना तसं. मग सर जर थिक डिस्क झाली ना, त्याची थिकनेस जर मी टी पकडली ना, तर हे व्हॉल्यूम होईल. अरे होईल की नाही? व्हॉल्यूम सिलेंडर सारखं काम करेल, सिलेंडर. मग सर याचं मास लिहायचं असेल तर मी लिहू शकते डेन्सिटी इंटू हे काय? व्हॉल्यूम. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम मास होऊन जाईल डायरेक्ट. बरोबर, एका मीटर क्यूबचं इंटू टोटल व्हॉल्यूम. त्याच पद्धतीने स्पिअरचं लिहायचं असेल तर एका मीटर क्यूबचं रो असतं मास आणि इंटू स्पिअरचा व्हॉल्यूम किती झाला? 4π/3r³. समजलेले आहे का? प्रश्नांना जायचे का आपण? चला प्रश्नांना जाऊ.
पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा, करता का ट्राय? चला ट्राय करा बरं, माझ्या आधी तुमचं आन्सर आलं पाहिजे. काय सर पहिला प्रश्न? अ युनिफॉर्म रॉड ऑफ लेंथ 2L बर हॅज अ कॉन्स्टंट मास पर युनिट लेंथ, म्हणजे हा लेमडा देऊन ठेवलाय तुला इथे लेमडाची व्हॅल्यू स्मॉल एम दिली आहे. सर लेमडा म्हणजे तर एम अपॉन एल असतो. बेटा सीईटी वाले तुला येड्यात काढतायत. सीईटी वाले म्हणतायत की लिनियर मास डेन्सिटी जी आहे, मास पर युनिट लेंथ, त्याला स्मॉल एम ने डिनोट केलं त्यांनी, विद्यार्थी कन्फ्यूज व्हावे म्हणून. पण आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट ऍक्सिस पासिंग टू मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय मला. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो? आय इज इक्वल टू असतो रॉडचा मास इंटू एल स्क्वेअर अपॉन काय यायला पाहिजे? अपॉन 12. पण आता गडबड बघा, आता नीट गडबड बघा. सगळ्यात पहिले त्यांनी मास किती दिले? मास दिले का? बिलकुल दिलेलं नाहीये. पण मी मासला काय लिहू शकतो? मासला तुम्ही लिहू शकता सर लिनियर मास डेन्सिटी इंटू लेंथ. आता शिकवलं ना तुम्हाला. मग आता याला कसं लिहावं लागेल बघा, एकदम सावधानीने लिहितोय बरं का मी. आता नीट लक्ष दे. लिनियर मास डेन्सिटी लेमडा आहे, लेमडाची व्हॅल्यू नंतर टाकू आपण. आणि लेंथ किती आहे? रॉडची लेंथ 2L आहे. सीटी वाल्यांनी येड्यात काढतात बरं का ते. इथे आपण एल लिहितो आणि मग चूक होते. लेंथ किती दिली आपल्याला? 2L. हे झालं मास इंटू लेंथचा स्क्वेअर. लेंथचा स्क्वेअर म्हणजे 2L चा स्क्वेअर येईल डिवायडेड बाय 12. आता तुझा आन्सर येईल लेमडा जागी टाक छोटा एम. अरे टाकू शकतो मी छोटा एम, टाका. मग इथे काय येईल? छोटा एम हे काय येईल बेटा? 4, हे 2 आणि इंटू 4 किती येईल? 8. छोटा एम 8 एल क्यूब. एल क्यूब यायला लागले, एल स्क्वेअर आणि हा एल. ठीक आहे. अपॉन 12. हे किती यायला पाहिजे? 4 2 8, 4 3 12 म्हणजे 2/3. सी आन्सर पाहिजे. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, थोडासा ट्रिकी यासाठी आहे की ते फॉर्म्युला नीट टाकतो. ठीक. पुढचा प्रश्न बघ बरं, येतोय का तुला? काय सर पुढचा प्रश्न? 2 लूप्स. लूपचा अर्थ काय होतो? लूपचा अर्थ होतो बेटा रिंग. रिंग 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 रिंग. लूप्स ए अँड बी ऑफ रेडियाय R1 R2 आर मेड फ्रॉम युनिफॉर्म वायर. वायरनी केले, ते वायरनी तयार केले, म्हणजे लिनियर मास डेन्सिटी. इफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ, ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काय विचारले? R2 अपॉन R1 विचारले. बघ अत्यंत सोपं आहे, डोकं लावायचं नाही अजिबात. नीट लक्ष दे. मी डायरेक्ट मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो घेतो, कारण मला रेशो दिलाय ना रे. रेशो दिलाय म्हणजे तिथून काहीतरी यायला पाहिजे. I1 अपॉन I2 इज इक्वल टू बेटा मी लिहितो M1 R1 स्क्वेअर अपॉन M2 R2 स्क्वेअर. इतके हुशार तर तुम्ही आहात की तुम्हाला माहिती आहे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया MR स्क्वेअर असतो. ठीक आहे. मासला कसं लिहितात सांग मला? मी आता शिकवलं होतं. मासला लिहू शकता सर तुम्ही लिनियर मास डेन्सिटी. काय लिहितो आपण? लिनियर मास डेन्सिटी इंटू 2πr. रिंगच्या केसमध्ये 2πr1. आणि इथे काय येणार आहे सर? R1 स्क्वेअर डिवायडेड बाय लेमडा इंटू 2πr2 स्क्वेअर. आता बघ इथे हे कॅन्सल होऊन जाईल. लेमडा 2π कॅन्सल झालं, बरोबर आहे ना? मग आता इथे काय आलं? I1 अपॉन I2 किती आला सर? R1 क्यूब, वरती क्यूब येऊन जाणार आहे, अपॉन R2 क्यूब. I1 अपॉन I2 दिले का त्यांनी? बघ 27 दिले मला. I1 अपॉन I2 किती दिले बेटा? 27. मग मी असं लिहितो बघा इथे 27 इज इक्वल टू R1 अपॉन R2 चा क्यूब. इथे जर क्यूब रूट घेतलं तर काय येईल? 3 इज इक्वल टू R1 अपॉन R2. R1 अपॉन R2 किती आहे? 3 आहे. 3 क्यूब रूट घेतला दोन्ही साईडला. पण त्यांनी काय विचारले? R2 अपॉन R1 विचारले. R2 अपॉन R1 करून टाक. R2 अपॉन R1 काय आलं पाहिजे? 1 अपॉन 3. अत्यंत सोपं आहे, काहीच करायची गरज नाही आयुष्यात. बघा इकडं लक्ष द्या. काय? 2 सर्क्युलर लूप्स आर मेड फ्रॉम अ युनिफॉर्म वायर. परत एकदा वायर. अ लूप P हॅज अ रेडियस R. यावर्षी आलेला प्रश्न आहे 2025 ला. रेडियस R अँड लूप Q हॅज अ रेडियस NR. ठीक आहे. काय सांगितलं? इफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ Q अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर 27 टाइम्स ऑफ P. ए काय बोर मारतात राव हे लोक. बेटा काय म्हटलंय? मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया? बघ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ Q अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू किती आहे? 27 टाइम्स ऑफ P. एकदम व्यवस्थित लिहायचं. क्यूचा मोमेंट ऑफ इनर्शिया 27 टाइम्स आहे पीच्या. नाही तर तू काय लिहिशील? IP इज इक्वल टू 27 IQ. इंग्रजी नीट वाच रे, कळते का तुला? ओके सर. बेटा मला सांग IQ ला काय लिहितो आपण? रिंग आहे ना ती. रिंगला काय लिहितो आपण? आताच सांगितलं होतं बघा, इथे 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 दिसते का तुला? इथं काय लिहिलं होतं आपण? M1 R1 स्क्वेअर. नंतर इथं काय आलं होतं? 2π लेमडा R1 क्यूब. अरे आला होता की नाही? डायरेक्ट लिहितो बघा 2π लेमडा RQ चा क्यूब इज इक्वल टू 27 टाइम 2π लेमडा RP चा क्यूब.
लिहू शकतो की नाही? लिहू शकता सर तुम्ही, काही विषय नाही. 2 पाय लॅमडा उडवून टाक. दोन्ही साईडला क्यूब रूट घेतलं तर बेटा काय येईल? आर क्यू इज इक्वल टू 3 RP. आर क्यू इज इक्वल टू 3 RP. आपल्याला काय विचारलंय त्यांनी? आता बघा, त्यांनी काय सांगितलंय? लूप पी चा रेडियस कॅपिटल आर आहे आणि लूप क्यू चा रेडियस किती आहे? येणार आहे. इथे लिहिता एनआर इज इक्वल टू 3 आणि इथे बेटा आर. इथून आर ची काय? आर ची नाही, एन ची व्हॅल्यू आली. एन ची काय व्हॅल्यू आली बेटा? एन ची व्हॅल्यू 3 आली. इज इट इझी और व्हेरी इझी? सर व्हेरी इझी. व्हेरी गुड. बघ 2025, 21 आणि 20 ला आता तू करून टाकशील. करशील ना तू आता? काय प्रश्न आहे बघा. 2 रिंग्स ऑफ रेडियस आर एंड सेम मटेरियल. सेम मटेरियल म्हणजे काय? सेम मटेरियल म्हणजे लिनियर मास डेन्सिटी सेम. बरं का, लक्षात ठेवा. सेम मटेरियल जिथे जिथे म्हटलं तिथे लॅम्बडा सेम. म्हणजे सेम मटेरियल म्हणजे काय? कॉपरचीच वायर आहे. कॉपरची वायर आहे म्हणजे त्याची प्रॉपर्टी सेम राहील. ओके ओके सर. हॅव द रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर प्लेन 1:8. द व्हॅल्यू ऑफ एन इज. तू करून घे. चला पुढचा प्रश्न. ट्राय मार पॉज करून. मारला ट्राय. आता मी करतो. नीट लक्ष दे. I1 is the moment of inertia. 25 ला आलेला प्रश्न आहे. I1 is the moment of inertia of a thin rod about axis perpendicular to the length and passing through the center of mass. I2 is the moment of inertia of a ring about an axis perpendicular passing through the center of mass formed by bending the rod. हा रॉड याला बेंड करून मी रिंग बनवलं. याला बेंड नाही करू शकत, मागे बरं का. तर याला बेंड करून जर मी रिंग बनवलं तर काय होईल? त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I2 आहे. बघा नीट लक्ष द्या. माझ्याकडे एक रॉड आहे. या रॉडला मी बेंड करून काय बनवलं सर? रिंग बनवलं. तर काही गोष्टी तू एकदम ठळक लक्षात ठेव. जर या रॉडची लेंथ एल आहे तर या रिंगची पण लेंथ एलच असणार आहे. जर याचं मास एम आहे तर याचं सुद्धा मास एमच असणार आहे. जर याची लिनियर मास डेन्सिटी लॅम्बडा आहे तर याची पण लिनियर मास डेन्सिटी लॅम्बडाच असणार आहे. अरे एकच मटेरियल येणार आहे. ते एकच मटेरियल आहे की नाही? हो सर. इथपर्यंत कळालं. आता बेटा अजून एक गोष्ट अशी आहे ना की मला काय विचारलंय? मला I1/I2 चा रेशो जर मी बघितला ना, ऑप्शन जाऊ दे खड्ड्यात, मी I1/I2 करतो नॉर्मल है ना, मग I2/I1 जे काय असेल ते. I1/I2 काय येईल सर? मास सेम आहे. mL²/12 हा रॉडचा आहे. I2 रिंगचा काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया mR². मास गायब झालं. इथे काय येईल बेटा? इथे येईल 1/12 L/R चा स्क्वेअर. L/R तर तुला माहिती नाही, पण मी L/R काढू शकतो. कुठून काढू शकता सर? ऐका, मला एक गोष्ट माहिती, दोघांची लेंथ सेम आहे. अरे लेंथ सेम आहे की नाही? बघा मी इथे लिहितो. रॉडची लेंथ L इज इक्वल टू 2πr लिहू शकतो मी. याचा रेडियस किती आहे? R आहे. मग आता मला सांग L/R इथून किती आला सर? तो आला 2π. आला का 2π? 2π आलेला आहे सर. मग 2π जर आलेला आहे, 2π आलेला आहे तर हा 2π इथे टाक. मग किती येईल आन्सर? हे यायला पाहिजे 1/12 2π म्हणजे 2π स्क्वेअर. म्हणजे याला जर नीट करायला गेले तुम्ही तर 4π²/12. 4π²/12 म्हणजे किती? तर π²/3. π²/3. पण आता इथे चुका करतो आपण. चुका करायच्या नाही. I1/I2 आलेला आहे π²/3. I1/I2 आलेला आहे π²/3. I2/I1 नाही, I1/I2 म्हणजे उलट असणार आहे. बरोबर आहे. सी इज द करेक्ट आन्सर. कळालं का तुला कसं केलं? कळालं का? एकदम बरोबर. मला सांग 2025 ला प्रश्न विचारलाय, काय कन्सेप्ट मध्ये बदल केला त्यांनी? काहीच केलं नाही, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलाय. घे चला अजून एक 2025 ला आलेला प्रश्न. काय प्रश्न आहे सर? 2 सर्क्युलर लूप्स P अँड Q. रेडियस दिलंय त्यांनी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लूप Q अबाउट एन ऍक्सिस इज 4 टाइम्स दॅट ऑफ P अबाउट हिज ऍक्सिस. द व्हॅल्यू ऑफ N इज. करून घ्याल का? निश्चितपणे करून घ्याल. डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. आता मी जे शिकवलं ते अप्लाय करा, आन्सर येऊन जाणार आहे. ठीक आहे. पुढे आता हे जे प्रश्न आहेत व्हेरिएशन आहे. आता थोडेसे व्हॉल्यूम वाले प्रश्न आहे. व्हॉल्यूम वाल्या प्रश्नांना हे जे डिस्क वाले जे प्रश्न आहेत ना, त्यासाठी थोडंसं आपण शिकू. आपण काय शिकायचंय सांगतो मी तुम्हाला. मगाशी मी तुला थिक डिस्क बद्दल चर्चा केली का तुझ्याशी? थिक डिस्क म्हणजे पिझ्झा केली ना सर? पिझ्झा ऑर्डर करू वाटला का? एक लक्ष दे. आता नंतर ऑर्डर करू. सिलेक्ट झाल्यानंतर चांगलं कॉलेज मिळालं का तुला, मग पिझ्झा ऑर्डर करू आपण. ठीक आहे. आता एक लक्ष दे. आपल्याकडे बेटा, आपल्याकडे याची रेडियस R आहे. मानलं रेडियस R आहे. ही जी थिकनेस आहे माझ्याकडे ती T आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आपण याचं मास कसं लिहू शकतो. याचं मास लिहू शकतो सर. मासला आपण लिहिता येतं डेन्सिटी इंटू याचा व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय? πr1² इंटू T. R1² किंवा πr² इंटू T लिहिलं तरी काही हरकत नाही. आता
प्रश्न काय विचारतात माहिती का, ते कंपॅरिझन मध्ये प्रश्न विचारतात की दोन डिस्क दिलेल्या असतात, त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कम्पेअर करायचा असतो. बघा मी काय सांगतोय, याची केस 1 आहे. केस 1 मध्ये जर दोन डिस्कचं मास सेम असेल तर काय कंडिशन असते ते बघू आपण. अत्यंत महत्वाचा पार्ट शिकवतोय मी. मास जर सेम आहे सर, तर मी म्हणू शकतो रो 1 पाय R1 स्क्वेअर T1. आता डेन्सिटी सेम असू पण शकते नसू पण शकते, त्या दोघांचं मटेरियल सेम आहे की नाही आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे, ते क्वेश्चन टू क्वेश्चन डिपेंड करतं. इज इक्वल टू रो 2 पाय R2 स्क्वेअर T2. इथपर्यंत आलो आपण, इथपर्यंत आलो. पाय पाय कॅन्सल झाला. R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर ची मला किंमत पाहिजे इथून. R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर किती येणार आहे, रो 2 T2 अपॉन रो 1 T1. इम्पॉर्टंट. सर हे का केलं सांगतो ना, का केलं नीट लक्ष द्या. आता खरी मजा आता आहे. मला जर त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो पाहिजे असेल तर मास तर सेम आहे, आपण अज्युम केलंय मास सेम आहे, म्हणून मी म्हणतो MR1 स्क्वेअर अपॉन MR2 स्क्वेअर. अच्छा ही डिस्क आहे सर, ही डिस्क आहे. सिलेंडर डिस्क एकच आहे रे, मोमेंट ऑफ इनर्शिया तर दोघांचा सेम असतो की नाही. हो सर, हे सिलेंडर आहे, तसं तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, MR स्क्वेअर बाय 2. म्हणून सिलेंडरला इज्जत देताना बाय 2 लिहू, पण ती इज्जत घालून बसेल तो, कारण ते कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, मास कॅन्सल झालं म्हणजे I1 अपॉन I2 आला आहे सर, R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर. पण R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर आहे तरी काय, I1 अपॉन I2 इज इक्वल टू, मी डायरेक्टली तो बेटा रो 2 T2 अपॉन रो 1 T1. आता हे किती महत्वाचं आहे हे तुला मी सांगणं अवघड आहे, कारण ह्याच्यावरून डायरेक्ट प्रश्न सुटतात. जर मास सेम असेल, काय बोलले सर तुम्ही, जर मास सेम असेल तर I1 अपॉन I2 इज इक्वल टू रो 2 T2 अपॉन रो 1 T1. तुझ्या शॉर्ट नोट्स मध्ये उतरवून टाक बेटा. आलं लक्षात. ओके सर. सर पण असं पण तर होऊ शकतं ना की मास सेम नाहीये. हा बिलकुल होऊ शकतं. मी म्हणतो केस 2 मध्ये, कारण विद्यार्थी म्हणतोय माझा, काय म्हणतोय विद्यार्थी की सर जर ना मास इक्वल नसेल तर तुम्ही काय करणार, तर मी काहीही करू शकत नाही, मला जसंही तसंच लिहावं लागेल. कसं, जर मला I1 लिहायचंय बघा, I1 अपॉन I2 इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर बाय 2 डिवायडेड बाय M2 R2 स्क्वेअर बाय 2. 2 तो गायब झालाय. त्याच्यानंतर जर मी बघायला गेलो, M1 ला काय लिहू शकतो मी, M1 लिहायला शिकवलं का, मास लिहायला शिकवलं मी तुम्हाला. मास काय असतं, रो पाय R स्क्वेअर T. बघा एकदम सावधानीने, I1 अपॉन I2 इज इक्वल टू, तिथे लिही काय, रो पाय R स्क्वेअर T. बघा मी लिहितो रो 1 पाय R1 स्क्वेअर T1. हे झालं मास, आणि अजून एक R1 स्क्वेअर आहे, R1 स्क्वेअर भागिले रो 2 पाय R2 स्क्वेअर T2 R2 स्क्वेअर. आलो इथपर्यंत. कॅन्सल करून टाक. I1 अपॉन I2 यायला पाहिजे, काय यायला पाहिजे, I1 अपॉन I2 रो 1 R1 ची पॉवर 4 T1 अपॉन रो 2 R2 ची पॉवर 4 अपॉन T2. तुझ्या शॉर्ट नोट्स मध्ये ह्याला पण मान सन्मान मिळालाच पाहिजे. का बरं मिळाला पाहिजे, कारण इथून पण प्रश्न डायरेक्ट पडतात. कळलं तुला मी काय केलं. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे जे फॉर्म्युला आपण पाठ करणार त्या फॉर्म्युल्यामध्ये इथे I1 अपॉन I2 साठी हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल, इथे रो 2 T2 अपॉन रो 1 T1 आहे, मास इक्वल असेल तर. आणि इथे काय बेटा, इथे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. I1 अपॉन I2 बघायला गेलं तर रो 1 T1 अपॉन रो 2 T2 येतो, आणि त्या R1 ची पॉवर 4 आणि R2 ची पॉवर 4. हे जर तुला कळालंय ते आपण आता प्रश्नांना उडवणार आहोत डायरेक्ट, ठाक 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 ठाक. हा चला, पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय आलाय, पहिला प्रश्न आलाय सर, टू डिस्क हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया I1 I2 आर मेड फ्रॉम सेम मटेरियल. कसा वाचायचा बघा, सेम मटेरियल म्हणजे काय ना, डेन्सिटी सेम आहे. सेम मटेरियल म्हटल्यावर डेन्सिटी सेम आहे. हॅव द सेम मास, अच्छा मास सेम आहे. त्याच्यानंतर काय आहे, देअर थिकनेस अँड रेडिया. अच्छा, थिकनेस आणि रेडिया दिलाय. रिलेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द इच डिस्क. विद्यार्थी म्हणतात सर एवढा मोठा प्रश्न आहे, आम्ही वाचू कसं, सॉल्व्ह कसं करू. अरे येड्या, तू PYQ नीट कर रे. PYQ नीट केला की टाइम खूप कमी होतो, कारण डायरेक्ट प्रश्न रिपीट होतील. आता तुला कळेल मी काहीच करणार नाही इथे, मी काहीही करणार नाही. मग आन्सर कसं येणार सांगतो मी. मास इक्वल आहे, मला I1 I2 चं रिलेशन पाहिजे, मी डायरेक्ट लिहितो I1 अपॉन I2 इज इक्वल टू, आत्ता सरांनी आम्हाला शिकवलं, रो 2 T2 अपॉन रो 1 T1, कारण मास इक्वल आहे. आता सर रो 1 रो 2 ला कॅन्सल करून टाका.
कबर कॅन्सल करून टाका, कारण इथे दिले सेम मटेरियल आहे. मग I1 अपॉन I2 इज इक्वल टू T2 अपॉन T1. मग इथून आला I1 T1 इज इक्वल टू I2 T2, I1 T1 इज इक्वल टू I2 T2, I1 T1 इज इक्वल टू I2 T2. किती वेळ लागला सांग, किती वेळ लागला? 10 सेकंद पण लागत नाही व्यवस्थित केलं तर. हा, पुढचा प्रश्न बघ, अजून एक प्रश्न बघ. 2020 जे 2020 ला शिकले ते 2021 ला पण काहीतरी करू शकतं. सेम प्रश्न येतात सीईटी मध्ये, म्हणून PYQ एवढं महत्वाचं आहे. थोडंसं ट्विस्ट करून येतात. आता 2 डिस्क हॅव इक्वल मासेस, पुन्हा एकदा इक्वल मास. अच्छा, आणि थिकनेस पण इक्वल आहे. म्हणजे आता इथे बघा काय काय इक्वल आहे. M1 इज इक्वल टू M2, T1 इज इक्वल टू T2. पुढे काय सांगितले, रो1 आणि रो2 दुसऱ्या डेन्सिटी दिले त्यांनी. आता परत एकदा मोमेंट ऑफ इनर्शिया कम्पेअर केला. मी डायरेक्ट रेशो घेतो बघा, नीट लक्ष दे. मी काय रेशो घेतो, I1 अपॉन I2 इज इक्वल टू, कारण M1 अपॉन M2 इक्वल आहे बेटा. इथे काय वापरू शकतो, रो2 T2 अपॉन रो1 T1. T1 T2 तर इक्वल आहे, याला कापून टाक. इथे काय आलं बेटा, रो2 अपॉन रो1. रो2 मोठा आहे ना रो1 पेक्षा, अरे रो2 मोठा आहे ना रो1 पेक्षा, म्हणजे हा रेशो ग्रेटर दॅन 1 आला. हा रेशो जर ग्रेटर दॅन 1 आला सर, याचा अर्थ मी काय म्हणू शकतो, I1 इज ग्रेटर दॅन I2. I1 इज ग्रेटर दॅन I2. I1 म्हणजे कोण आहे, IP. IP इज ग्रेटर दॅन IQ. सर एवढी सोपी कधीपासून झाली सीईटी? सोपीच होती, तू अवघड केली मूर्खा. बरं इकडे लक्ष दे, हा प्रश्न तुम्ही करून टाका. डू इट युअर सेल्फ, डू इट युअर सेल्फ. इथे पण बघून घ्या काय दिलं इथं, सेम मास. सेम मासची कंडिशन लावायची, विषय नाहीये. सेम थिकनेस आहे, टी सेम आहे आता या केसमध्ये, आणि डेन्सिटी वगैरे तर बघून घ्या आता काय करायचंय. हा प्रश्न चांगला आहे, कारण इथे सेम मास नाहीये बघा, आधीच सांगून दिलं मी तुम्हाला, पण हे महत्वाचं आहे. 2 डिस्क A and B ऑफ सेम मटेरियल. मटेरियल सेम आहे म्हणजे डेन्सिटी सेम मानलं. अँड थिकनेस म्हणजे T1 T2 पण सेम आहे. रेडियस दिले R आणि 3R. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट देअर ऍक्सिस विल बी इन द रेशो. कारण इथे मास इक्वल नाही ना, इथे कुठला फॉर्म्युला लावायचा, I1 अपॉन I2 इज इक्वल टू, काय फॉर्म्युला होता सांग मला, पटकन सांग. फॉर्म्युला काय होता, रो1 T1 R1 ची पॉवर 4. डायरेक्टली प्रोपोर्शनल होतं बरं का इथे. रो2 T2 R2 ची पॉवर 4. वहीमध्ये असलं पाहिजे, ह्याचे प्रश्न सोडवले पाहिजे, मगच पाठ होणार आहे ते. मग आता काय काय इक्वल आहे, रो1 T1 हे तर इक्वल आहे, हे कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे R1 अपॉन R2 ची पॉवर 4, I1 अपॉन I2 किती येणार आहे सर, R1 अपॉन R2 ची पॉवर 4. मला सांग R अपॉन 3R, R अपॉन 3R म्हणजे किती बेटा, 1/3 ची पॉवर 4 किती येतं हे, 1 अपॉन 81. 1 अपॉन 81, 1 अपॉन 81, 1 अपॉन 81 आन्सर आलेला आहे. मजा आलेली आहे का? येस सर, मजा आलेली आहे. पुढे जाताना द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सर्क्युलर डिस्क ऑफ मास M and radius axis passing through the center, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अनदर सर्क्युलर डिस्क ऑफ सेम मास. लावना भावा सेम मासची कंडिशन आणि याला सॉल्व करणार. डायरेक्ट रेशो घेऊन टाक. अनदर म्हटलं तुला माहिती नाही ना, I0 बघा मी कसं सांग, फक्त लिहून देतो तुम्हाला, बाकी तुम्ही करा. I0 अपॉन I डॅश, जे नवीन आहे ना त्याचा I डॅश पकडला, इज इक्वल टू काय येईल, रो2 T2 अपॉन रो1 T1. व्हॅल्यू टाका आणि आन्सर घेऊन टाका. आलं लक्षात, कोण कोणाचा हाफ आहे हे व्यवस्थित बघा. हा प्रश्न, 2 सॉलिड स्पियर आर मेड अप ऑफ मेटल हॅव्हिंग डेन्सिटी रो ए रो बी इफ देअर मासेस आर ऑल्सो इक्वल. मासेस आर ऑल्सो इक्वल. सर इथे पण रो2 T2 अपॉन रो1 T1 लावायचं आहे का? तुला झापड मारू का झापड? हे स्पियर आहे बेटा, हे सिलेंडर नाही. ते सिलेंडरसाठी फॉर्म्युला होता, स्पियरसाठी वेगळा फॉर्म्युला आहे. लॉजिक दोघांसाठी एक आहे. मास कसं लिहितं सिलेंडरचं, सिलेंडरचं मास लिहा सर रो इंटू 4π/3 R3. पटलं? पटलं सर. आता मास इज इक्वल टू आला डेन्सिटी इंटू, आता मास तर सेम आहे, म्हणजे M1 इज इक्वल टू काय तुम्ही M2. मग काय होऊन जाईल, मास यायला पाहिजे 4π/3 तर कॅन्सल होऊन जाईल दोन्ही साईडनी. असं यायला पाहिजे रो1 R1 क्यूब इज इक्वल टू रो2 R2 क्यूब. याचा अर्थ मला R1 अपॉन R2 चा क्यूब किती येणार आहे, रो2 अपॉन रो1. गणित चांगलं पाहिजे, पटपट सॉल्व करायचं फिजिक्समध्ये. R1 क्यूब अपॉन R2 क्यूब, रो2 अपॉन रो1. पण तुम्हाला काय पाहिजे बेटा, आपल्याला R1 अपॉन R2 चा स्क्वेअर पाहिजे, कारण तो मोमेंट ऑफ इनर्शियासाठी लागतो. बरोबर आहे. सगळ्यात पहिले मी क्यूब रूट घेतो, काय R1 अपॉन R2 इज इक्वल टू रो2 अपॉन रो1 ची पॉवर 1/3. आलं, दोन्ही साईडला स्क्वेअर कर. R1 अपॉन R2 चा स्क्वेअर इज इक्वल टू रो2 अपॉन रो1 ची पॉवर 2/3. जमतंय का? जमतंय. बरोबर आहे. आता मला सांग I1 अपॉन I2 करता येईल का तुला?
I1 अपॉन I2 इज इक्वल टू मास तर इक्वल आहे, मास इक्वल आहे सर, एम आर वन स्क्वेअर स्पियर येणार आहे 2/5 एम आर वन स्क्वेअर अपॉन 2/5 एम आर टू स्क्वेअर. हे गायब झालं, हे गायब झालं, म्हणजे R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर काय आला सर, रो टू अपॉन रो वन ची पॉवर 2/3. म्हणजे इथे यायला पाहिजे रो बी अपॉन रो ए ची पॉवर 2/3. 2024 ला आलेला आहे, पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतो म्हणतोय, होईलच असं मला माहित नाही, मी सीईटीचा पेपर थोडी काढतो. ठीक आहे, ओके सर, हा एक चांगला प्रश्न आहे, करा बरं सॉल्व. पॉज कर तू आणि हा प्रश्न सॉल्व कर, नाही तर मी आहेच करायला. झालं, डन. आता करतो मी, बघा. अ युनिफॉर्म सॉलिड सिलेंडर 2025 ची एक विशेषता आहे ना, काय सर, की 25 ला सेम कन्सेप्टवर प्रश्न विचारले, थोडेसे फिरवून विचारले, म्हणून तू आपण सोबत प्रॅक्टिस करू, तुला कळेल काय करायचं आणि काय नाही. अ युनिफॉर्म सॉलिड सिलेंडर विथ रेडियस आर अँड लेंथ एल हॅज अ मोमेंट ऑफ इनर्शिया I1 अबाउट द ऍक्सिस ऑफ सिलेंडर. अ कॉन्सेंट्रिक सॉलिड सिलेंडर ऑफ रेडियस R/3 अँड लेंथ L/3 इज कार्व्ड आउट ऑफ ओरिजिनल सिलेंडर. काय म्हणतायत की माझ्याकडे एक सिलेंडर आहे, याच्यामधून एक छोटासा सिलेंडर काढलं, बरं का, काढून टाकलं त्यांनी सिलेंडर, कोएक्सियल आहे, एकच ऍक्सिस आहे यांची, बघा ही ऍक्सिस आहे. आणि आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो विचारलाय, मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो. आता मला एक गोष्ट सांगा, बघा मी तुम्हाला काही गोष्टी आता विचारतो, बघू किती हुशार आहात तुम्ही. या दोघांची डेन्सिटी इक्वल आहे का इक्वल नाहीये? डेन्सिटी इक्वल आहे का नाहीये? डेन्सिटी सेम आहे का, कारण सेम मटेरियल मधून काढलं. अरे सोन्यामधून सोनं काढलं तर सोनंच येणार आहे ना, हो ना सर, म्हणजे रो वन इज इक्वल टू रो टू आहे. न कळत दिले, हे लँग्वेजचा खेळ, दिलेलं नाहीये, तुला अज्युम करायचं, हे कॉमन सेन्स आहे. मास इक्वल दिले का रे, मास येडा आहे का तू, इक्वल कसं असेल यार, मोठ्या सिलेंडरचं आणि छोट्या सिलेंडरचं मास कसं इक्वल असेल, डेन्सिटी तर सेम आहे, व्हॉल्यूम वेगवेगळे, मग मास कसं इक्वल झालं, मास इक्वल नाहीये. मग मास जर इक्वल नाहीये, मास इक्वल नाहीये, तर मास इक्वलचा फॉर्म्युला आहे का तुझ्याकडे? आहे सर, मास इक्वलचा फॉर्म्युला सरांनी काय लिहून दिला सांग मला पटकन. I1 अपॉन I2 इज इक्वल टू काय होतं फॉर्म्युला माझ्याकडे सिलेंडरसाठी, रो वन T1. आता सिलेंडरची थिकनेस म्हणजे त्याची हाईट, ठीक आहे ना, रो वन T1 R1 ची पॉवर 4 अपॉन रो टू T2 R2 ची पॉवर 4. जमते. I1 अपॉन I2 इज इक्वल टू रो वन रो टू मी कॅन्सल करून टाकेल, का बरं कॅन्सल करायचं, कारण सेम मटेरियल आहे. आता T1 म्हणजे त्याची हाईट, किती दिली त्याची हाईट, त्याची लेंथ दिली बघा, पहिल्या सिलेंडरची लेंथ L आहे, रेडियसला R मानलं मी, R ची पॉवर 4 डिवायडेड बाय नंतरची लेंथ किती बेटा L/3 आणि रेडियस किती त्याची R/3 ची पॉवर 4. हे जर करशील तर खाली येईल 1/3 ची पॉवर 5 आणि वरती जाऊन काय येणार आहे, वरती जाऊन येईल 3 ची पॉवर 5. 3 ची पॉवर 5 म्हणजे किती असतं, 3 ची पॉवर 5 असतं 243. मजा आली का? अरे मजा आली का? मजा यायला पाहिजे, कारण पटापट आपले प्रश्न सुटतायत म्हणजे सोडवतोय आपण, सुटत नाही, तसे नाही सुटत आहे. पुढील प्रश्न, अ सॉलिड मेटल स्पियर 2024 ला आलेला ऑफ रेडियस आर हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया I अबाउट डायमीटर इज मेल्टेड अँड रिकास्ट इनटू सॉलिड डिस्क ऑफ रेडियस आर ऑफ सेम थिकनेस मानलं. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स एज अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन इज इक्वल टू, हा चला थोडासा चांगला प्रश्न आहे, ऐका. जिथे पण कास्टिंग असेल, कास्टिंग किंवा मेल्टिंग असे शब्द जर आले तर एकापासून दुसरी गोष्ट बनवली. तुला जर मी वितळवलं आणि तुझ्यापासून जर दुसरा प्राणी बनवला तर त्याचं तुझं काय सेम असेल, मास सेम असेल. अरे त्याचं तुझं काय सेम असेल, मास सेम असेल. अच्छा सर, त्याचं तुझं काय सेम असेल, व्हॉल्यूम सेम असेल, डेफिनेटली व्हॉल्यूम सेम असेल. त्याचं तुझं काय असेल बेटा, डेन्सिटी पण सेम असेल. अरे हो ना, सेम मटेरियल, व्हॉल्यूम पण सेम पाहिजे, साईज पण सेम पाहिजे, ठीक आहे सर, मास पण सेम पाहिजे. इथपर्यंत आलो आपण. पण आता आहे ना, विषय तो नाहीये. विषय काय आहे सर, विषय असा आहे की मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो किंवा आता त्यांनी स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर काय करायचं बघा. पुढचा प्रश्न, आता इथून काय सुरू झालंय, इथून नवीन टॉपिक सुरू झालाय आपला. काय टॉपिक आहे, रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन तुला काहीच लक्षात नाही ठेवायचं, इथे तुला हे माहिती पाहिजे, I इज इक्वल टू असतं बेटा mk². रेडियस ऑफ गायरेशन मध्ये के ला आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो. टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू m इंटू के चा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे इथून के कसा येणार आहे, के येईल √I अपॉन m. हे लक्षात ठेव तू, बाकी होऊन जाईल बरं का. इथे एक गोष्ट मला सांगायची की m जे आहे ना, हे टोटल मास असतं.
प्रश्न सोडव रे, प्रश्न सोडव मित्रा, म्हणजे तुला कळेल है ना. जास्त थेअरी डिस्कस करायची गरज नाही, सीईटीला गरज नाही है ना. जेईला तरी थेअरीवर प्रश्न येतात, सीईटीला तेवढे येत नाही. 4 पार्टिकल ईच ऑफ मास कॅपिटल एम आर प्लेस्ड ॲट द कॉर्नर्स ऑफ स्क्वेअर ऑफ साइड एल. 1 2 3 4 सगळ्यांचं मास किती आहे? एम 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 आणि एम, आणि लेंथ किती आहे? स्क्वेअर म्हणल्यावर एल दिली. द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द सिस्टम अबाउट ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द स्क्वेअर अँड पासिंग थ्रू सेंटर. ही ऍक्सिस आहे, अशी पास होते अशी. मग काही नाही करायचं, आपण आधी याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू. पहिले मला आय पाहिजे, मग टोटल मासनी डिवाइड करून रूट घ्यावा लागेल. आय कसा फाइंड करायचा बघा. त्यासाठी तुम्हाला हा डिस्टन्स माहिती पाहिजे. हा डिस्टन्स माहिती किती असतो? मला इतकं तर अपेक्षा आहे तुमच्याकडे, तुम्हाला माहिती असेल की हा एल अपॉन रूट 2 असतो, आणि हा सुद्धा किती असतो सर? एल अपॉन रूट 2 असतो. हा एल आहे, हा एल आहे, तर हा एल रूट 2 आहे. हा टोटल किती आहे? एल रूट 2 आहे, त्याचा अर्धा म्हणजे एल बाय रूट 2. गणिताचे पक्के विद्यार्थी आहात तुम्ही, ठीक आहे. मग आता एका मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती बघा. आय इज इक्वल टू, सगळ्या मासचा सेमच येईल ना रे, एम इंटू आर स्क्वेअर, एम इंटू आर स्क्वेअर, एम इंटू आर स्क्वेअर, एम इंटू आर स्क्वेअर, म्हणजे 4 टाइम एम इंटू हा किती बेटा? एल बाय रूट 2 चा स्क्वेअर, म्हणजे किती आला हा? 4m एल स्क्वेअर बाय 2, म्हणजे किती आलं सर? 2ml स्क्वेअर. 2ml स्क्वेअर आलं. इथपर्यंत आलो आपण? आलोय सर. मला पाहिजे काय पाहिजे? मला रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? 2ml स्क्वेअर डिवायडेड बाय, इथे जर तू एम लिहिला सर, मी इथं एम लिहून आले एक्झामला आणि मग तोंडा वापटले है ना, असं केलं बेटा तर गडबड होऊन जाईल. तरी सीईटी चांगली आहे, थोडी दया, त्याने रूट 2l ऑप्शन दिला नाही. मी असतो तो रूट 2l पण दिला असता तुला, म्हणजे तू गडबड केली असती. बरेच विद्यार्थी इथं एम लिहितात, एम लिहायचं नाही, इथे टोटल मास असतं. टोटल मास किती आहे सर? 4m. एम आणि एम कॅन्सल झालं, एल स्क्वेअर बाय 2, म्हणजे आन्सर यायला पाहिजे एल बाय रूट 2, एल बाय रूट 2, एल बाय रूट 2, एल बाय रूट 2. 2020, 2022, 2025, 2026 ला पण येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, हा पण रेडियस ऑफ गायरेशनचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सर? काही प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. रेडियस ऑफ गायरेशन इझी टॉपिक आहे, ठीक आहे. काही प्रश्न तुला करायचे, ठीक आहे. द रेशो ऑफ रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ सर्क्युलर रिंग अबाउट टँजेन्शियल ऍक्सिस. एक रिंग आहे आणि त्याची ही टँजेन्शियल ऍक्सिस आहे. इन द प्लेन, इन द प्लेन म्हणजे झेंड्यासारखी ऍक्सिस, झेंड्यासारखी है ना. तसं हा बघा माझा हात आहे, ही वाली ऍक्सिस जो मी उभा आहे ना तो, ही झाली इन द प्लेन, आणि ही असते बेटा परपेंडिक्युलर टू द प्लेन. अशी वाली तुझ्याकडे जी ऍक्सिस आहे ती परपेंडिक्युलर टू द प्लेन. याचं मास आपल्याला एम दिले, रेडियस आर दिले, ठीक आहे. याची रेडियस ऑफ गायरेशन कोणाच्या इक्वल म्हणतात? एक डिस्क आहे माझ्याकडे, अशी डिस्क आहे, आणि ही त्याची टँजेन्शियल ऍक्सिस आहे. बघा, सर्क्युलर डिस्क ऑफ सेम मास, रेडियस अँड टँजेन्शियल ऍक्सिस इन द प्लेन ऑफ पेपर. याचं मास एम आहे आणि रेडियस किती आहे सर? रेडियस आर आहे. इथपर्यंत आलो मी? आलं सर. बस मला या दोघांच्या रेडियस ऑफ गायरेशनचा रेशो पाहिजे. मी याला K1 पकडतो आणि याला K2 पकडतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे थोडंसं मोमेंट ऑफ इनर्शिया काढता आला पाहिजे. थेरम ऑफ पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिसला जाईलच मी, त्याआधी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला 2 मिनिटात शिकवून देतो. तुम्हाला माहिती असेल तरी एकदा. रिंग आहे बेटा, रिंगला या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? या ऍक्सिसच्या अबाउट तो असतो सर mr स्क्वेअर, ठीक आहे. mr स्क्वेअर असतो या मोठ्या ऍक्सिसच्या अबाउट, mr स्क्वेअर. याला मी अजून 2 ऍक्सिस घेतो ज्या प्लेनमध्ये. हा थेरम तुम्ही ऐकलाय का? IZ इज इक्वल टू IX प्लस IY. हा कुठला थेरम आहे? थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. जर हा मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर आहे, तर या ऍक्सिसचा प्लस या ऍक्सिसचा कसं आहे बघा, इथे माझ्याकडे mr स्क्वेअर आहे. मला सपोज या ऍक्सिसच्या अबाउट पाहिजे IY है ना, मी इथे लिहितो IY प्लस IX असं. हा झेडच्या अबाउट आहे, मला एक्स आणि वायच्या अबाउट पाहिजे, 2 परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या अबाउट पाहिजे. आता इथं IY आणि IX काय आहे? सेम आहे. का बरं सेम आहे सर? सिमेट्रीमुळे. तू या सर्कलला असा काप किंवा असा काप, काहीही फरक पडणार नाही. मासचं डिस्ट्रीब्युशन सेम राहणार आहे. बरोबर आहे का सर? ओके. मग या केसमध्ये असं मी लिहू शकतो mr स्क्वेअर इज इक्वल टू IY इज इक्वल टू 2 टाइम्स IY. म्हणून इथे IY किती येणार आहे? IY येऊन जाईल mr स्क्वेअर बाय 2. आलो इथपर्यंत? आले तुम्ही. मग आता तुम्हाला ही ऍक्सिसच्या अबाउट मिळाला मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा, या ऍक्सिसच्या अबाउट तुला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळालाय mr स्क्वेअर बाय 2 रिंगच्या केसमध्ये. मग तुला जर या ऍक्सिसच्या अबाउट पाहिजे असेल तर थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस लावू शकतो आपण. थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस, 2 ऍक्सिस पॅरलल आहे बघा, आहे की नाही पॅरलल ऍक्सिस? येस सर. मग आता काय लिहू शकतो मी? I इज इक्वल टू काय असतो पॅरलल ऍक्सिस? I इज इक्वल टू I कॉम प्लस MD स्क्वेअर, ठीक आहे.
सेंटर ऑफ मास काय येतो सेंटर ऑफ मास मधून त्या ऍक्सिसचा mr²/2 प्लस mr². किती आलं सर 3/2 mr². काही गडबड आहे का? काही गडबड आहे? बिलकुल गडबड नाही. ठीक आहे, ओके सर. हे आलं बेटा 3/2 mr². 3/2 mr² आल्यानंतर काही करायचं नाहीये तुला. आता जर का कधी मला रेडियस ऑफ गायरेशन काढायचा पहिल्या केसमध्ये तर काय येईल, K1 इज इक्वल टू हा जो आय आहे 3/2 mr² अपॉन m. हे किती आलं सर? हे आलं √of 3/2 इंटू आर. त्याच पद्धतीने मी K2 काढू शकतो. K2 साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल याच पद्धतीने तुम्ही काढून बघा. डिस्कचं मी डायरेक्ट लिहितोय. इथे mr²/4 येईल. डिस्कच्या केसमध्ये हे mr²/4 येतं कारण हे mr²/2 म्हणल्यावर हे mr²/4 आणि प्लस mr² म्हणजे 5/4 mr² येईल. 5/4 mr² अपॉन m कॅन्सल झालं. मग K2 किती यायला पाहिजे? K2 यायला पाहिजे √of 5/4 r. मग आता काही नाही करायचं, या दोघांचा रेशो घ्या. रेशो घेतल्यावर बघा काय आन्सर येतंय. रेशो घेताना बघा त्यांनी काय विचारलंय K1 अपॉन K2. जेव्हा आपण रेशो घेऊ तेव्हा कुठे रेशो घ्यायला जागा आहे का? इकडे रेशो घ्यायला जागा मी करून टाकतो. इथे बघा करतो मी. K1 अपॉन K2 इज इक्वल टू उलट करून टाकायचं याला √of 3/2 इंटू 4/5. हे किती येणार आहे? 2 दुने 6 3 6 6/5 6/5 आन्सर यायला पाहिजे. चांगला प्रश्न आहे ना? चांगला प्रश्न आहे कारण तिथे थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस पण आहे, परपेंडिक्युलर ऍक्सिस पण आहे आणि रेडियस ऑफ गायरेशन पण आहे. Let m and l be the mass of the thin rod. First case axis of rotation passing through center perpendicular to the end. Second case axis of rotation passing through one end and perpendicular the length of the rod. सेम सोपं यार, सोपं आहे. पहिल्या केसमध्ये ही ऍक्सिस आहे आणि दुसऱ्या केसमध्ये ही ऍक्सिस आहे. हे किती येतं? ml²/12 आणि हे किती येतं? ml²/3. बरोबर आहे. हे माहिती तुला, बेसिक माहिती पाहिजे. ml²/12 आणि ml²/3. बस आता काढून घे है ना. याची जे काही रेडियस ऑफ गायरेशन येईल आणि याची जी काही रेडियस ऑफ गायरेशन येईल त्याचा रेशो घे, करून टाका. बघा इतक्या वेळा आलेला प्रश्न आहे. कॅल्क्युलेशन नीट कराल फक्त. हा पण तुम्ही करून टाकाल. डिस्क अँड रिंग आहे, टँजेन्शियल ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन. आता हे महत्वाचं आहे. मगाशी जे आपण प्रश्न केला ना ती ऍक्सिस कशी होती? ती ऍक्सिस अशी होती, बरोबर आहे ना. पण आता ही ऍक्सिस कशी बेटा? ही ऍक्सिस अशी. मग या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल का तुम्हाला? बघा हा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा mr² असतो. mr² प्लस mr² जर कराल तर इथे 2mr² येईल. इथे रिंगचं मी लिहितो फक्त. इथे येईल बेटा 2mr² काढून बघाल. आणि डिस्कचं जर काढायचं असेल डिस्क तर किती येईल सर? ही वाली जी ऍक्सिस आहे ही mr²/2 प्लस mr² म्हणजे इथे येईल 3/2 mr². मग त्याप्रमाणे आन्सर येऊन जाईल है ना. जर आता काही विद्यार्थ्यांनी रट्टा मारला असेल, बघा सीईटी कशी इंटेलिजंट आहे. 2024 ला प्रश्न आला, मगाशीचा कुठल्या वर्षी आला होता? कुठे गेला? 2025 ला झालेला आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण हा प्रश्न परत येऊ शकतो, मला असं फील यायला लागलाय कारण चांगला प्रश्न आहे ना, बरंच ऍप्लिकेशन आहे. तर तुम्ही हे लावून बघा काय आन्सर येईल मला सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म थिन रॉड ऑफ लेंथ L अँड मास M अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू डिस्टन्स L/3. आता हा आपण प्रॉपर थेरम ऑफ पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिसवर चाललोय. थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस काय म्हणते की एखादी बॉडी आहे माझ्याकडे आणि मला जर सेंटरच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे, सेंटरच्या अबाउट, ठीक आहे, आणि मला कुठल्याही दुसऱ्या ऍक्सिसच्या अबाउट जी याच्या पॅरलल आहे जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे, म्हणजे सर मला जर ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे, सपोज मी याला I1 म्हणलं, किंवा मला या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे, मी याला I2 म्हटलं. मला फक्त ऍक्सिस मधला डिस्टन्स पाहिजे. या दोन ऍक्सिस मधला डिस्टन्स सपोज R1 आहे आणि या दोन ऍक्सिस मधला डिस्टन्स R2 आहे. तर मी डायरेक्ट लिहू शकतो. कसं लिहायचं बघा, तुम्हाला येतं पण परत एकदा सांगतो. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया फ्रॉम सेंटर ऑफ मास प्लस किती येईल? हा जो I1 आहे, I1 ला लिहिताना काय लिहू? I सेंटर ऑफ मास प्लस मास इंटू R1 चा स्क्वेअर. मास इंटू R1 या दोन ऍक्सिस मधला डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्याच पद्धतीने I2 लिहू शकता ICM प्लस EM इंटू R2 चा स्क्वेअर. दुसरी ऍक्सिस कुठेही असली तरी चालेल, बाहेर पण असू शकते, बॉडीच्या आतमध्ये पण असू शकते, काही विषय नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. तू काय लक्षात ठेवायचंय की या दोन्ही ऍक्सिस पॅरलल असल्या पाहिजे. एक ऍक्सिस अशी आणि एक ऍक्सिस अशी, ही पॅरलल नाहीये, ही पॅरलल आहे. लक्षात ठेव, हा लक्षात ठेव. मग आता काय सांगितलंय? ऍट अ पॉइंट L/3 मोमेंट ऑफ इनर्शिया. अरे काय L/3 कुठून सांगितले? पण L/3 फ्रॉम वन ऑफ इट्स एंड. इथं विद्यार्थी घोळ करतो बरं का.
2010ला आलेला प्रश्न आहे बघा. 2010ला येऊ का 20ला येऊ मला काही घेणं नाही. क्वेश्चनची क्वालिटी कव्हर झाली पाहिजे. फ्रॉम वन ऑफ इट्स एंड. इकडून कुठून तरी आहे बघा. इथून L/3 आहे. L/3 ठीक आहे. L/3 इथून आहे. आता लेकर काय करतात माहिती का, मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो थेरम आहे ना, जो पॅरलल ॲक्सिस थेरम, तो इथून लावतात. माशी जोरात झापड बसेल ना बेटा, की तुला स्वप्नात पण आठवल. इथून नाही येणार, इथून नाही येत, तो इथून करायचा असतो. ठीक आहे. म्हणजे तुला सेंटर पासून म्हणजे हा डिस्टन्स पाहिजे. हा डिस्टन्स किती आहे सर? हा डिस्टन्स काढायचा असेल ना तर तू असं कर, L/2 मायनस L/3 किती येतो? हा येतो 3 मधून 2 गेला 1, L/6 बरोबर आहे का? कॉमन सेन्स पाहिजे रे बाबा तुमच्याकडे. कॉमन सेन्स खूप कॉमन नाही आजच्या जगात. ठीक आहे ना. आणि ही ॲक्सिस आहे, याच्या अबाउट काढायचं मला. मी डायरेक्ट लिहितो I इज इक्वल टू सेंटरच्या अबाउट काय असतो ml²/12 प्लस m इंटू हा डिस्टन्स किती आहे L/6चा स्क्वेअर. करत बस आता. हे किती येईल ml²/36 36 आणि 12 48 48/72 48 ml² बाय 72 नाही येते. हे किती येतं? हे 36 ना. 12 × 36 येतं. 36 × 12 आणि 36. हां ठीक आहे. मग हे किती यायला पाहिजे? 6 6 आणि 6 8. ठीक आहे. हे किती येतं? 8 8 आणि हे 4 2 8 आणि हे 4 3 12. परत एकदा 2 आणि हे 3. ठीक आहे. काही कॅन्सल नाही. ml²/9 आन्सर. काय का ऑप्शन आहे बाबा? वाचलो रे बाबा, वाचलो रे बाबा. ml²/9 ऑप्शन आहे रे बाबा. ठीक आहे. मग आपल्याकडे अजून एक प्रश्न आहे. काय म्हणतोय प्रश्न? 3 रॉड्स ऑफ इक्वल लेंथ L इक्वल मास M आर कनेक्टेड एज शोन. अच्छा, मानलं. द सिस्टम इज रोटेटेड सच दॅट रॉड B इज द ॲक्सिस. रॉड B इज द ॲक्सिस म्हणजे ॲक्सिसवर सगळं मास कॉन्सन्ट्रेटेड आहे. बघा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, की जेव्हा असं माझ्याकडे मास ॲक्सिसच्या अवतीभोवती असेल, ही जर माझी ॲक्सिस आहे आणि इथे मास असेल ना बेटा, तर इथे मोमेंट ऑफ इनर्शिया इज नॉट इक्वल टू 0. का? कारण मास इंटू सम परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर. परपेंडिक्युलर डिस्टन्स नॉन झिरो आहे. कळतंय का तुला? पण जर ही ॲक्सिस आहे आणि इथे जर मास ठेवलंय ना, तर इथे मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो? 0 येतो. ॲक्सिसवर मास ठेवलं तर मास इंटू आरचा स्क्वेअर, पण आर इथे 0 आहे. ओके सर, ओके, कळालेले आहे आम्हाला. मग आता काही नाही करायचं. आता तुला हे कळालंय, इथे IB किती आहे? 0 आहे. कारण ही ॲक्सिस आहे, रॉडचं पूर्ण मास त्या ॲक्सिसवर आहे, बी रॉडचं. मग सीचा येईल का तुला काढता? बघा या ॲक्सिसच्या अबाउट येईल का सीचा काढता? किती असतो तो? ml²/12 असतो. ml²/12 असतो की नाही? याचा पण किती असेल? ml²/12. मध्य भागून जी ॲक्सिस जाते परपेंडिक्युलर टू द रॉड, त्याचा ml²/12 असतो. म्हणजे I किती येईल? I यायला पाहिजे IA प्लस IC इज इक्वल टू ml²/12 प्लस ml²/12. किती आलं हे? हे आलं ml²/6. कुठला ऑप्शन आहे? ml²/6 ए ऑप्शन. पुढे बघा, अ थिन रॉड ऑफ लेंथ L अँड मास M. आता हा प्रश्न आला होता है ना. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडून दिलाय, मला माहिती आहे. काही विद्यार्थी ओळखीचे त्यांनी सोडून दिले हा प्रश्न. आपल्याला विचारले पॉइंट O अँड परपेंडिक्युलर टू द रॉड. इथून ही ॲक्सिस आहे बेटा, ही ॲक्सिस. काय करू सर मी? काय करू? काहीच करू नको तू. बघ तुला एक गोष्ट सांगतो. मी हा रॉड असा ठेवू दे किंवा हा रॉड असा ठेवू दे, काही फरक पडणार आहे का? अरे मास, हे बघा, या ॲक्सिस पासून मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर. अच्छा, इथून मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर. सेमच येणार आहे. अँगल त्यांनी येड्यात काढायला दिलाय बेटा. अँगल असा येड्यात काढायला तुम्हाला दिलाय, कन्फ्यूज करायला दिलाय. मग अशा वेळेस काय करायचं? काहीही बदल होणार नाही. काय सांगितलं सर तुम्ही? काहीही बदल होणार नाही, तसंच राहील बरं का. ना की बघा, जर मी याला असं केलं किंवा याला असं केलं, ठीक आहे, इथून पण तेच येईल. मास इंटू एलचा स्क्वेअर, मास इंटू आरचा स्क्वेअर, मास इंटू आरचा स्क्वेअर. काही फरक पडत नाही. मासचं डिस्ट्रीब्युशन चेंज झालेलं नाही. हे पण नाही चेंज झालंय. याचा अर्थ याचा जो आन्सर येईल तेच याचा आन्सर यायला पाहिजे. म्हणजे डायरेक्ट आन्सर याचा यायला पाहिजे ml²/12. आलं का लक्षात? आलं लक्षात? येस सर. ज्याला लक्षात आलंय त्यांनी येस सर म्हणा, ज्याला नाही आलं त्यांनी परत बघा. अशा टाईपचे प्रश्न सीईटीने भरपूरदा रिपीट केले, एकदम भरपूरदा, पोट भरेपर्यंत रिपीट केले. काय प्रश्न आहे सर? रिंग ऑफ ईच ऑफ मास M एंड रेडियस R आर अरेंज्ड एज शोन इन द फिगर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम अपॉन y/' या ॲक्सिसच्या अबाउट. सोपे सोपे. बघा, सगळ्यात पहिले याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? याचा या ॲक्सिसच्या अबाउट किती आहे? डिस्क आहे का रिंग आहे? रिंग आहे. तो असतो mr²/2. कसं सर? तुम्हाला मगाशी पण सांगितलं,
या ॲक्सिसच्या अबाउट एम आर स्क्वेअर, या ॲक्सिसच्या अबाउट एम आर स्क्वेअर बाय टू, या ॲक्सिसच्या अबाउट एम आर स्क्वेअर बाय टू. थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. ओके सर, ओके. आता मला फक्त या दोघांचा पाहिजे. या दोघांचा काढता येईल का? या दोघांचा काढता येईल का? बघा नीट लक्ष द्या. एकाचा कोणाचा तरी काढतो. हे किती बेटा? हे आहे सर एम आर स्क्वेअर बाय टू. म्हटलं एम आर स्क्वेअर बाय टू. आणि हा डिस्टन्स किती आहे सर? आर. मग अशीच काढला होता. मग आय डॅश मी म्हणतो किती आला सर? एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर बाय टू. किती आलं हे? आय डॅश इज इक्वल टू 3/2 एम आर स्क्वेअर. पटलं तुला? पटलं की नाही? पटलं सर. मग आता हे तर एका रिंगमुळे झालं. अजून एक रिंग आहे दुसरी, म्हणजे इंटू 2 करावं लागेल मला. इंटू 2 करावं लागेल. किती झालं सर हे? हे झालं 3 एम आर स्क्वेअर. पटलं तुला? या दोघांचं काम तमाम झालेलं आहे आणि याचं पण काम तमाम झालंय. या दोघांचं फाइंड केलं आपण या ॲक्सिसच्या अबाउट आणि याचं पण फाइंड केलं या ॲक्सिसच्या अबाउट. म्हणजे आय टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया किती? टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे एम आर स्क्वेअर बाय टू प्लस किती येईल बेटा? 3 एम आर स्क्वेअर. किती यायला पाहिजे? 3 दुने 6 आणि 1 7. 7 एम आर स्क्वेअर बाय 2 ऑप्शनमध्ये आहे का सांग? ऑप्शनमध्ये आहे म्हणून मला मजा आलेली आहे. जड वाटतंय का? बिलकुल वाटण्याची गरज नाही. याला परत रिवाइंड करून बघा. स्पीड मॅचअप करायचा प्रयत्न करा. ज्या विद्यार्थ्यांची स्पीड चांगली आहे, सगळं येतंय, एकदम अभिनंदन. ज्यांची येत नाही बेटा, स्ट्रगल करा. स्ट्रगल केल्याशिवाय काही मिळेल आयुष्यात. हा मी शॉर्ट्समध्ये पण सॉल्व्ह करून दिलाय. युट्यूबचा शॉर्ट बनवला तर 2024चा प्रश्न आहे हा. काय प्रश्न आहे सर? आपल्याला इथून फाइंड करायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. हा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मधल्याचा किती येईल बघा. मी मधल्याचा लिहितो. मधल्याचा तर कोणालाही काढता येईल. या ॲक्सिसच्या अबाउट परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे. मधल्याचा सॉलिड स्पिअर येतो बरं का. सॉलिड स्पिअर काय येतो सर? सॉलिड स्पिअरचा 2/5 एम आर स्क्वेअर. मधल्याचा तर 2/5 एम आर स्क्वेअर आला. बाकीच्यांचं काय करायचं सांगतो काय करायचं. हा एक सॉलिड स्पिअर आणि हा एक सॉलिड स्पिअर. कुठलाही एक घेऊ आपण. ठीक आहे बेटा. बघ सॉलिड स्पिअरच्या केसमध्ये एक बातमी चांगली आहे. काय बातमी आहे सर? की सगळ्या ॲक्सिसच्या अबाउट डायमीटर सेंटरमधून जेवढ्या ॲक्सिस पास करतात ना, सगळ्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 एम आर स्क्वेअरच असतो. करून बघ. सॉलिड स्पिअर आणि डिस्क, तो डिस्क सारखा नाही सॉलिड स्पिअर, ना की रिंग सारखा आहे. तो 3D बॉडी आहे. तो असा टाक, असा टाक, असा टाक, असा टाक, काही फरक पडत नाही. बरोबर तो त्याला मध्य 2 भागीत डिवाइड करून टाकतो. आलं लक्षात? ओके सर, कळालेलं आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा. इकडचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे सर? हा 2/5 एम आर स्क्वेअर आहे. हा डिस्टन्स किती आहे? हा 2r आहे. किती आहे? हा 2r आहे. मग मला या ॲक्सिसच्या अबाउट पाहिजे ना. मी कसं लिहितो बघा. आय इज इक्वल टू याचा किती बेटा? 2/5 एम आर स्क्वेअर. 2/5 एम आर स्क्वेअर प्लस मास. एकाचा मास किती? m इंटू हा डिस्टन्स किती आहे? 2r स्क्वेअर. हे करा बरं. हे किती येतं? हे याला पाहिजे. हे 4 2/5 प्लस 4 किती येतं? हे एम आर स्क्वेअर मी कॉमन काढतो. 2/5 प्लस 4 5 चौक 20. 20 आणि 2 किती येतं? 22. 22/5 22/5 एम आर स्क्वेअर. इथपर्यंत आलो आपण. 22/5 एम आर स्क्वेअर आलेले सर तुम्ही इथपर्यंत. आता थोडंसं पुढे. हे एका स्पिअरचं झालं ना रे. हे एका सॉलिड स्पिअरचं झालं बरोबर. असे किती सॉलिड स्पिअर माझ्याकडे? 1 2 3 4 5 6. म्हणजे मला 6i करावं लागेल. 6i जर केलं तर किती बेटा? 6 × 22/5 एम आर स्क्वेअर. पण फायनल आन्सर आलेलं नाहीये. 6चं केलं ना, हा 7वा राहिला की नाही. म्हणजे आय टोटल किती येणार आहे? आय टोटल किती येणार आहे? आय टोटल येणार आहे किती येईल सर? आय टोटल येईल बेटा 2/5 एम आर स्क्वेअर. तो एकाचा आणि प्लस बाकी 6चा 22 × 6/5 एम आर स्क्वेअर. 22 × 6 किती येईल? 20 आणि हे यायला पाहिजे 132. 132 आणि 134. 134/5. अरे बापरे सर, इतकी सोपी असते का सीईटी? सोपी असते, पण याला खूपदा प्रॅक्टिस करावं लागेल तुला, त्याशिवाय यायचं नाही तुला, है ना. 5 सॉलिड स्पिअर ऑफ मास m अँड रेडियस आर रोटेटिंग. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया परत 2025चा प्रश्न आहे. करून घेशील आता? करून घेशील? करून घे. मी ओरली याचा आन्सर सांगतो, बाकी तुम्ही तुमचं करत बसा. ठीक आहे. हे किती आहे सर? बघा. याचं 1 2 3 4 या दोघांचे 1 2 3 यांचं किती बेटा? 3 × 2/5 एम आर स्क्वेअर यायला पाहिजे. तिघं तर वाचले कारण हे ॲक्सिसवर आहेत. ठीक आहे. हे दोघं जे आहेत, दोघं आहेत म्हणजे 2 इंटू करतो आधी. आता मग अशी काढलं होतं. हे एम आर स्क्वेअर आहे. एकाचा एम आर 2/5 एम आर स्क्वेअर आहे प्लस एम आर स्क्वेअर. म्हणजे किती यायला पाहिजे? 7/5 एम आर स्क्वेअर. 7/5 एम आर स्क्वेअर. तू तुझं कॅल्क्युलेशन कर, माझ्या नादाला लागू नको. ठीक आहे ना. ओके सर. मग हे किती आलं? 7 × 14 14 14 आणि 6 20. 20/5 म्हणजे 4 आन्सर यायला पाहिजे. हे पण करून घे. हां करून घ्या, आता होऊन जाईल. हा पण तसाच प्रश्न आहे, करून घ्याल. हा पण तसाच प्रश्न आहे, करून घ्याल. पण एखाद दुसरा करून देतो मी तुम्हाला, आहे ना, सॅटिस्फॅक्शन वाटायला पाहिजे.
कुठला करू? हा करायचा का? हा करतो, हा तुम्ही करून टाकाल, हा सोपा आहे. ठीक आहे ना. हा कसा आहे बरं बघू आपण. डिस्क ए पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर आय टू द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड पॅरलल टू द ऍक्सिस सी डी. हा ठीक आहे, दोन्ही ऍक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन आहे. ठीक आहे ना, अशा आलेले आहेत. ॲट अ डिस्टन्स 2r/3 करून घ्याल, हा सोपा आहे. 4 थिन रॉड्स ऑफ सेम मास अँड सेम लेंथ फॉर्म अ स्क्वेअर आणि याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया सांगितलंय. थिन रॉड आहे, थिन रॉड आहे. काय करायचं? जादू सांगतो मला, जादू. एका रॉडचा काढायचा आणि इंटू 4 करून टाकायचं, कारण सिमेट्रिक आहे. बघा, आय नेट इज इक्वल टू 4 इंटू एका रॉडचा सांगा सर कसा काढायचा. हा किती आहे? ml²/12. अरे या ऍक्सिसच्या अबाउट किती असतो? ml²/12. शाबास, ml²/12 प्लस हा डिस्टन्स किती आहे? याचा अबाउट काढायचा ना, प्लस मास इंटू याचा स्क्वेअर. हे किती सर? l/2. मास इंटू l/2 चा स्क्वेअर. ठीक, इथपर्यंत आलो आपण. हे किती आलं बेटा? 4 4 आणि 12, 12 आणि 4 किती येतं? 16. 16 म्हणजे ml²/3. जे की त्याला 4/3 ml² आलं. उडालंय. बरोबर आहे का? बरोबर आहे का? येस सर, बरोबर आहे. हा बघा, हा काय 65 प्रश्न विचारलाय. काय विचारलंय की मॅक्सिमम मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे? मॅक्सिमम मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या ऍक्सिसच्या अबाउट आहे? मी तुला आता सांगितलं, आय इज इक्वल टू काय असतं सर? ICM प्लस m इंटू d². सेंटर पासून जेवढी दूर ऍक्सिस राहील, तेवढा जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा, ही तर सेंटरवर आहे, याचं सगळ्यात कमी आहे. अच्छा, याचं थोडंसं जास्त आहे, याचं त्याच्यापेक्षा जास्त आहे, आणि याचं सगळ्यात जास्त आहे. म्हणजे आन्सर कायला पाहिजे? बी. आन्सर कायला पाहिजे? बी. ओके सर, ओके. सुंदर प्रश्न आहे हे. दोन्ही प्रश्न फेवरेट आहे माझे. फेवरेट म्हणजे त्यातल्या त्यात चांगले प्रश्न आहे. कसं करायचं सर? सांगतो. कुठला एक सांग देतो, कुठला पण एक सांग मला. आकड बकड बंबे बो 80 90 पूर्ण 100. पर हा सांगून देतो. ठीक आहे, हा तुम्ही करून घ्याल. 4 आयडेंटिकल युनिफॉर्म सॉलिड स्पियर ऑफ ईच ऑफ मास m and radius r are placed touching each other as shown in the figure. With centers a b c d. बर, आपल्याला काय विचारलंय बेटा? डिफरन्स इन IA अँड IB. IA आणि IB चा डिफरन्स विचारलाय. मी डायरेक्ट लिहितो, काही टेन्शन न घेता. IA कसं लिहितात? सॉलिड स्पियर आहे, एकाचा लिहा आधी. एकाचा काय लिहाल तुम्ही? मास. सावधानीने करावं लागेल. 2/5 mr². आता याचा आला. आता बघा, इकडलं नीट लक्ष द्या. आता नीट लक्ष द्या. इकडे पण येईल 2/5 mr², इथे पण 2/5 mr², इथे पण 2/5 mr². बरोबर आहे. इथे लिहिताना काय लिहाल? बघा, 2/5 mr² प्लस मास इंटू हा डिस्टन्स. याचं मास इंटू हा डिस्टन्स. हा डिस्टन्स किती आहे? 2r. m इंटू 2r चा स्क्वेअर. बरोबर आहे की नाही? तसं मला अजून एकदा करावं लागेल. 2/5 mr² प्लस मास इंटू याचं मास इंटू हा डिस्टन्स किती आहे? हा r. आणि r 2r. हा r आणि हा r 2r आणि हा 4r. अरे 4r चा स्क्वेअर. बरोबर आहे. त्याच पद्धतीने मला काय लिहावं लागेल? प्लस 2/5 mr² प्लस मास इंटू हा डिस्टन्स किती आहे? हा डिस्टन्स बघा, हा r आणि हा r 2r आणि हा 6r झाला. 6r चा स्क्वेअर. आलो इथपर्यंत? आलो आपण. त्याच्यानंतर IB जेव्हा लिहाल तुम्ही, IB लिहिताना ते आधी तर स्वतःचा लिहाल, प्लस स्वतःचा लिहाल. त्याच्यानंतर मला काय करायचं? A चा लिहायचं आहे. आता A चा लिहिताना परत काय येणार आहे? A चा लिहिताना हा टर्म येईल, ही टर्म येईल ॲज इट इज. बरं का, ही टर्म येईल 2/5. मी पूर्ण लिहून देतो, मी तुम्हाला नंतर सांगेल शॉर्टकट कसं करायचं. 2/5 mr² प्लस m इंटू 2r चा स्क्वेअर. इथपर्यंत ठीक आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर ही टर्म येईल आणि ही टर्म येईल, म्हणजे हा पण येईल आणि हा पण येईल. म्हणजे ही टर्म ॲज इट इज येणार आहे. याच्यापासून हा किती दूर आहे? याच्यापासून हा किती दूर आहे? तर हा असेल 2r चा दूर आहे. ठीक आहे ना? म्हणजे ही टर्म रिपीट नाही होणार. नीट लक्ष द्या. 2/5 mr² प्लस m इंटू 2r चा स्क्वेअर. याच्यापासून हा बेटा 2r डिस्टन्स दूर आहे, प्लस 2/5 जो शेवटचा स्पियर आहे. 2/5 mr² प्लस हा किती येणार आहे? हा डिस्टन्स बघा किती आहे? हा आहे सर r आणि r 2r आणि 2r किती होईल? 4r. आता जेव्हा तुम्ही डिफरन्स काढाल ना, तेव्हा सगळं कॅन्सल होऊन जाईल. काय उरेल फक्त? बघा, हा m2r कॅन्सल झाला. ठीक आहे. हा 4 आहे. 4 म्हणजे 16. 16 मधून 4 गेले किती आलं? 12. अच्छा, 12 प्लस 36 मधून 16 गेले 20. म्हणजे 36 यायला पाहिजे का? एक मिनिट. किती आहे सर हे? 16. 16 मधून 4 गेले 12. म्हणजे इथे 12 ला 12चा फॅक्टर आहे. हा 36
36 मधून 16 गेले, 36 मधून 16 गेले किती आले 20. 20 आणि 12 म्हणजे 32 यायला पाहिजे. 32 MR² आन्सर यायला पाहिजे. आन्सर एकदा चेक करून घ्या. हा, याला शॉर्टकट कसं करू शकले असते? शॉर्टकट मध्ये काय बघायचं, मी बघितलं असतं, मी जर विद्यार्थी असतो तर 2/5 MR² सगळीकडे, 2/5 MR² मला दिसते कारण पॅरल ऍक्सिस सगळीकडे लागणार आहे ना. 2/5 MR², इथे 2/5 MR² प्लस m × 2r चा स्क्वेअर, इथं m × 4r चा स्क्वेअर वगैरे वगैरे. 2/5 MR² मी लिहिणारच नाही. पहिल्यासाठी लिहिताना मास इंटू काय बेटा, इथे 2r चा स्क्वेअर आहे. अच्छा, इथे काय मास इंटू इथे 4r आणि इथे मास इंटू 6r. इतकं झालं पहिल्यासाठी. दुसऱ्यासाठी मास इंटू 2r चा स्क्वेअर, मास इंटू पुन्हा एकदा 2r चा स्क्वेअर आणि मास इंटू 4r चा स्क्वेअर. आता सोपं पडेल. ठीक आहे, हेच लॉजिक मी जे सांगितले ते इथे अप्लाय करा आणि सॉल्व्ह करायला. चांगला प्रश्न आहे, परत परत करू शकता. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन स्क्वेअर प्लेट PQRS. आता हा कुठला थेरम वर आहे? हा आहे बेटा थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वर प्रश्न विचारलाय. काय सर थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस? सांगतो. जर माझ्याकडे एखादी बॉडी असेल आणि ही बॉडी कशी पाहिजे हे लक्षात ठेवा, ही बॉडी 2D पाहिजे. थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस इज अप्लाइड ओनली फॉर 2D बॉडी. जेव्हा की पॅरल ऍक्सिस 2D आणि 3D दोघांना अप्लाय होतो. थेरीमध्ये विचारू शकतात. तर माझ्यासाठी एक कुठली पण ऍक्सिस आहे, ही झेड आहे. ठीक आहे, आणि कुठल्याही दोन परपेंडिक्युलर ऍक्सिस चालतील. मी याला IX म्हणतो. IX आणि Y कसंही घेऊ शकतो, गणिताचे विद्यार्थी आहात तुम्ही. मग असं लिहिता येतं मला IZ = IX + IY. या सगळ्या ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर पाहिजे. म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. प्लेनर बॉडी पाहिजे म्हणजे 2D बॉडी पाहिजे आणि म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस पाहिजे. आलं लक्षात? आता बघा मला एक सांगा, ही जर ऍक्सिस मी घेतली, ही वाली जर ऍक्सिस घेतली तर याच्या परपेंडिक्युलर कोण आहे? IR आणि IQ. म्हणजे आता बघा काय सांगितले त्यांनी, 1 2 3 4, 1 + 2 + 3, 1 + 2 + 3. अच्छा, 1 2 आणि 3 नाही, कुठल्याही दोन ऍक्सिस घ्यायच्या, सगळ्या 4 घेत नाही. बघा 3 वाले ऑप्शन कट करा तुम्ही, 2 वाला आन्सर येऊन जाईल ID. आणि आता याच्यामध्ये एक प्रश्न पडू शकतो तुम्हाला की सर हे दोन ऍक्सिस तर परपेंडिक्युलर नाही आहे ना एकमेकाला. I3 आणि I1 एकमेकाला परपेंडिक्युलर नाही आहे. त्याचं लॉजिक सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले बघा मी एक लिहितो इथे बेटा आपण असं लिहू शकतो, जो I0 आहे ना, O पॉईंटच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याला कसं लिहिता येतं बघा. मी लिहितो I4 + I3. एकदम बरोबर लिहू शकता तुम्ही, I4 + I3. त्याच्यानंतर याला मी असंही लिहू शकतो कारण हे दोन्ही परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे. I1 I4 + I3 झालं आणि I1 आणि I2, I1 + I2. हे नॉर्मल आन्सर आहे. CETने काय केलं बघा, CET थोडी हुशार आहे. CETने हे बघितलं की त्यांनी आता I4 आणि I3 ची मी व्हॅल्यू काढू शकतो. बघा I0 मी असं म्हणू शकतो का? मी असं म्हणू शकतो की I4 = I3 आहे की नाही सिमेट्रीमुळे. बघा I4 कुठे गेला? I4 हा I4 आणि I3 सेम आहे कारण मास डिस्ट्रीब्युशन सेम आहे, काही बदललं नाही. वरती खाली इकडं काही बदललं नाही, काही डिस्टन्स वगैरे सेम आहे. मग जर हे दोन्ही इक्वल असले बेटा, हे जर इक्वल असले तर हे किती झाले सर? I0/2. याला जर तुम्ही इक्वल टाकलं तर हे ईच किती होतील? I0/2. त्याच पद्धतीने मी म्हणू शकतो I1 = I2. का बरं I1 = I2 सर? कारण हे पण सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन आहे बघा, हे पण सिमेट्रिक आहे. हे असं घ्या किंवा असं घ्या, सेमच पडणार आहे. हे किती येईल? हे पण I0/2 यायला पाहिजे. याचा अर्थ मी म्हणू शकतो की I1 + I3 जरी मी केलं इथे तरी I0च यायला पाहिजे. तुला कळतंय का? चांगला प्रश्न. याला परत एकदा बघ, म्हणजे याचं आन्सर काहीही येऊ शकतं, कुठल्याही दोन ऍक्सिसचं सम येऊ शकतं. थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिसचंच ऍप्लिकेशन आहे, फक्त थोडंसं उलटा घास करून विचारलाय त्यांनी. कळालं तुला प्रश्न? ओके सर. पुढे हे तुम्हाला माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? सिलेंडर आहे ना, सिलेंडरच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला बघा. ही सिलेंडरची दोन ऍक्सिस असतात, ही परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे. ठीक आहे, परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे. आणि ही जी आहे बेटा, ही सिलेंडरची मेन ऍक्सिस असते, मेन ऍक्सिस आहे. याच्या अबाउट तो रोटेट करतो. याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यांना माहिती पाहिजे किती असतो सर? mr²/2. ही या फेसला परपेंडिक्युलर असते. हा जो फेस आहे ना, याला असं असतो बघा, असं सिलेंडर जातं. बरोबर आहे? ओके सर. आता ही जी ऍक्सिस आहे याच्या अबाउट काय असतं बघा, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स ओन ऍक्सिस. या मेन ऍक्सिसला परपेंडिक्युलर.
तर याचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे, तो तुमच्या वहीमध्ये तिकडे दिलेला आहे बुकमध्ये बोर्डाच्या, नसेल दिला तर मी तुम्हाला सांगतो, mr² / 4 + ml² / 12. डायरेक्ट आन्सर यायला पाहिजे, डी आन्सर. लक्षात ठेवा. 2019 ला याच्यावर परत प्रश्न आलेला आहे की युनिफॉर्म सिलेंडर हॅज लेंथ एल अँड रेडियस आर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिलेंडर अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, म्हणजे ही वाली ॲक्सिस, आणि सेम सिलेंडर अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू सर्क्युलर फेस, म्हणजे इकडची ॲक्सिस. दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे, तर एल आणि आरचं रिलेशन विचारले. काही नाही करायचं याच्यात, mr² / 2 = mr² / 4 + ml² / 12. याला सॉल्व कर, याला सॉल्व कर आणि बघ किती आन्सर येते. याला सॉल्व करून आन्सर बघ किती येते. हे तर mr² / 4, mr² / 4 mm कॅन्सल झालं. इथे यायला पाहिजे mr² / 4 = ml² / 12. ml² / 12 मास आणि मास कॅन्सल झालेला आहे. मग इथून मला काय पाहिजे, मला एल आणि आरचं रिलेशन पाहिजे ना. एल किती येईल, एल यायला पाहिजे √3r. करून बघा, करून बघा, येऊन जाईल डायरेक्ट आन्सर. कुठला आन्सर पाहिजे याचं, डी. हे डायरेक्ट तुम्ही स्वतः करा. याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, अॅन्युलर रिंग. अॅन्युलर रिंग बोर्डाच्या पुस्तकात दिले. काय फॉर्म्युला असतो सर याचा, याचा फॉर्म्युला असतो m × r1² + r2² / 2. डायरेक्ट सबस्टिट्यूट करणे आणि आन्सर फाइंड करणे. जर तुम्ही घाईत असाल, पेपरमध्ये जर घाईत असाल आणि तुम्हाला जर कळालं नाही कुठला आन्सर मार्क करायचं, तर काय करायचं सर, तर सगळ्यात पहिली युनिट बघायची. इथे बघा केजी मीटर, इथे काय बेटा मीटर, आणि तिकडे पण केजीच आहे. ठीक आहे, मग ग्राम वाले उडवून टाक, म्हणजे आन्सर ए आणि बी पैकी पाहिजे. आता काय पाहिजे ते तू बघ. हा वाला एक चांगला प्रश्न आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा, कारण यांनी 2025 ला विचारलाय, म्हणून 26 ला पण विचारू शकतात. आणि नवीन टाईपचा प्रश्न विचारलाय सीईटीने, मागच्या एवढ्या वर्षांमध्ये विचारला नाही. हे प्रश्न जेईला किंवा नीटला येतात. फ्रॉम अ युनिफॉर्म डिस्क ऑफ रेडियस आर अँड मास एम, अ सर्क्युलर होल ऑफ डायमीटर आर हुज रिम पासेस थ्रू द सेंटर इज कट. बघा हे अशा टाईपचे प्रश्न कसे करायचे. माझ्याकडे एक डिस्क आहे, ठीक, याच्यामधून मी काय केले, एक अजून डिस्क काढून टाकली. छोटीशी डिस्क आहे, त्याला आपण काय करतोय, वजा करतोय, त्याला काढून टाकतोय, कापली. आता त्यांनी काय सांगितलंय की त्याचं डायमीटर किती आहे बेटा, आर, म्हणजे हा डिस्टन्स किती आहे, मला हा डिस्टन्स आहे आर, म्हणजे याचा रेडियस किती झाला, हा रेडियस किती झाला सर, हा झाला r/2. इथपर्यंत आलं, आलं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ द डिस्क अबाउट परपेंडिक्युलर ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. रिमेनिंग पार्ट म्हणजे हे काढल्यानंतर मला काय पाहिजे, कुठला रिमेनिंग पार्ट म्हणतायत, हे काढल्यानंतर असं काहीतरी चित्र बनेल. इथं तुझा व्हॅक्यूम आहे, इथे काही नाही आहे, इथे खड्डा पडलाय, आणि इकडे काय सर, इकडे डिस्क तशीच आहे. याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा अबाउट दिस ॲक्सिस, या ॲक्सिसच्या अबाउट. कसं काढायचं बघा, याला फक्त सबट्रॅक्ट करायचं, वजा करायचं. कसं वजा करायचं बघा, मी काय करतो, सगळ्यात पहिले मेन डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया बघा, I0 ओरिजिनल डिस्कचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे इज इक्वल टू किती आहे, ओरिजिनल डिस्कचा काही नाही येणार सर, m × r² / 2. काही प्रॉब्लेम नाही, ओके. आता बेटा जी रिमूव्ड डिस्क आहे, जो रिमूव्ड पार्ट आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल, रिमूव्ड पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिसच्या अबाउट. कुठल्या ॲक्सिसच्या अबाउट, या ॲक्सिसच्या अबाउट. सगळ्यात पहिले रिमूव्ड पार्टचं जे मास आहे ते किती असणार आहे, मास किती असणार आहे, m/4. m/4 का बरं, कारण की रेडियस अर्धा आहे. बघा मासला कसं लिहू शकतो आपण, मासला लिहिता सर तुम्ही σ × πr². हे ओरिजिनल मास होतं, तर जे m' असेल, m' ते काय येईल, σ × π r²/4, r/2 ना. म्हणजे तुला हे कळतंय का की m' = m/4 झालं. चांगला प्रश्न आहे, फक्त ओनली फॉर टॉपर्स. m/4, अरे हो की नाही, ओके सर. मग सर जर m/4 झालं, m/4, मग m इंटू काय असतं, mr²/2 असतो, mr², करायचा रेडियस r/2 आहे, /2. हा झाला या ॲक्सिसच्या अबाउट, या डिस्कचा या ॲक्सिसच्या अबाउट झाला mr²/2, प्लस थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस पण लावायचा इथं, mr²/2 प्लस हे करावं लागेल तुला, प्लस याचं मास किती सर, m/4. ठीक आहे, डिस्टन्स किती येतो, r/2². mr² करशील ना फक्त, प्लस mr² करशील, परत /2 करायची गरज नाही. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस मध्ये परत /2 करत नाही आपण, ठीक आहे, md² येतो फक्त. मग एवढं जर आलं तर तुला काय करता येईल, इथे एक काम करतो, सगळंच कॉमन निघते बघ, इथे मी असं लिहितो इथं, m/4 r²/4. ठीक आहे, याला हे केलं, या m/4 r² पाहिजे, हे mr² / 16
आणि हे 2 आणि 1 3 है ना, 3/2 म्हणजे 16 × 3 आणि इथे किती येणार आहे, इथे 16 × खाली 2 यायला पाहिजे, हा 3/2 येईल ना, 2 आणि × 3 म्हणजे हे किती यायला पाहिजे 3 mr²/32. पुढे काय करायचं सर, पुढे काही नाही करायचं, आय रिमूव्ड, जो रिमूव्ड पार्ट आहे म्हणजे जो मला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आता काढायचा आहे, आय टोटल, तो कसा काढायचा, जो माझ्याकडे ओरिजिनल पार्ट आहे, ओरिजिनल काय सर mr²/2, मला मायनस करावं लागेल, हा जो रिमूव्ड पार्ट आहे त्याला मायनस करायचं 3 mr²/32. याला तुम्ही नीट कॅल्क्युलेशन करा किती यायला पाहिजे बघा, 32 मधून 6 गेले किती येतं 26, 26/64 म्हणजे 13/32, 13 mr²/32. आन्सर आहे का, आहे आन्सर, वाचलेलो आहे सर आपण, आन्सर आहे म्हणजे आन्सर आलेला आहे सी. ओके, मोमेंट ऑफ इनर्शियाचं काम तमाम झालंय. पुढच्या लेक्चरला आपण अँग्युलर मोमेंटम आणि टॉर्क हे इन डिटेल बघू. इथून पण आपल्याला बरेच प्रश्न येतात सीईटीला. या लेक्चर विषयी किंवा सीईटी फिजिक्स मॅथ्स असेल या प्रिपरेशन विषयी तुला काही डाऊट असतील, काही अडचण असेल तर तू कमेंट सेक्शन मध्ये कमेंट कर, मी नक्की रिप्लाय देईन. होऊ शकतो मला थोडासा उशीर होईल रिप्लाय द्यायला, पण 100% तुला रिप्लाय मिळणार आहे. ऑल द बेस्ट.